नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी माझ्या कामाची सुरुवात केलेली आहे. तर पहिल्यांदा आता मशिनीला ऑइल टाकतो सर्वत्र आणि ऑइल टाकून झाल्यानंतर थोडीफार या मशीनला आता पुसून घेतो कपड्याने, ज्याने काही जर धूळ असेल थोडीफार तर ती निघून जाते. तर आता वाजलेली आहे तर 9:30 पावणे 10 वाजायला आलेली आहेत आत्ता. आणि आता पहिली एक गोधडीची ही एक साईडला शिलाई केलेली आहे. तर हिलाचा जास्तीचा भाग कट करून आणि नंतर मग हिला मी आता बॉक्स बनवणार आहे. तर याप्रमाणे असं आता मशीनला ऑइलिंग करून घेतो पहिल्यांदा. इकडे बघा, ही आमची आहे पिट्टू. सकाळ सकाळी पाण्यात भिजलेली दिसते ती. पाण्यात सकाळी नळाला पाणी आलंय तर पाईप घेऊन खेळत बसली आहे. घरात यायला नको म्हणते. पूर्ण भिजलेली आहे बघा ही पिट्टू आमची. टाटा कर पिट्टू, टाटा कर, टाटा. टाटा कर. तर थंडी वाजायला आली तिला. पाणी पाच तिला. प्यायचं पाणी पे, पाणी पे. नको को नाही का. अशी मशीन आता पुसून घेतो पटपट. जिथं मेन पॉईंट असेल त्या ठिकाणी ऑइल सोडून घ्यायचं सकाळ सकाळ मेन पॉईंटला. सर्दी झाली म्हणजे दिवसभर आपल्याला काही ताण राहत नाही. तर याप्रमाणे आता मेन ठिकाणी ऑइलिंग करून घेतलं सर्वत्र. आणि नंतर मग आता आपल्या ह्याच्या पूर्ण बॉबिन आहेत. तर एक 7-8 बॉबिन आता मी बघून ठेवणार. हे बघा, या अशा बॉबिन आहेत. तर एक 7-8 बॉबिन आता मी पहिल्यांदा भरून घेणार आहे. 7-8 बॉबिन भरून झाल्या की मग ही जी गोधडी आहे या गोधडीला मी कट करून हिला बॉक्स बनवणार आहे. याप्रमाणे असे सगळे बॉबिन बघून घेणार आता. हे सर्व जेवढे आहेत तेवढ्या. या गोधडीला एक साईडनी टीप मारून घेतलेली होती आणि हिचा जास्तीचा भाग कट करून हिला आता मी बॉक्स बनवणार आहे. तर मस्त अशी फिनिशिंग आहे बघा या गोधडीला. 10 साड्यांची ही गोधडी आहे. तर पारू कापत आहे एक साईडने ह्याला जास्तीचा भाग. तर कस्टमरली खालीवर लावायला नवीनच साड्या दिल्या होत्या. तर बघू शकता एकदम नवीनच साडी आहे. आणि आतमध्ये टाकायला काय प्रॉब्लेम नाही. आतमध्ये आपण कसल्या पण साड्या टाकू शकतो. पण ज्या खाली आणि वरच्या कवर बनवून आपण लावत असतो ते थोडे व्यवस्थित चांगले लावले ना तर मग गोधडी आपली थोडे जास्त दिवस टिकते. तर याप्रमाणे आता पारूने आता कट केलेला आहे जास्तीचा भाग. आणि आता मी याला तर 2-2.5 इंचाचे बॉक्स बनवणार आहे. 2-2.5 इंचाचे या पूर्ण गोधडीला बॉक्स बनवायला कमीत कमी मला 2 तास लागतील. खालीवर लावायसाठी कस्टमरने नवीनच साड्या दिल्या होत्या. नवीनच साड्या आहेत ना. नवीन साड्या आहेत. नवीन साड्या असल्या की टिकते आपली गोधडी जास्त दिवस. 3-4 वर्ष किरकिरच नाही गोधडी. त्यामुळेच कस्टमरने आपल्याला ही नवीन साडी दिली होती. आता हिला बॉक्स बनवून घेतो पटपट. असे बॉक्स बनवून घेतो आता. एक 10 मिनिटाचं काम राहिलेलं आहे. तर 10 मिनिटामध्ये ही गोधडी माझी आता पूर्णपणे होऊन जाईल. तर याप्रमाणे असे 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स आपण बनवतो एका गोधडीवरती. फक्त आता एक 10 मिनिटाचं माझं हे काम आता राहिलेलं आहे. बघा आमची ही पिट्टू आता काय शेव खाती. काय खाती पिट्टू? बस 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 बस. शेव खाते का? बघा ही आमची आता पिट्टू इकडे शेव खाते. टाटा काय? टाटा टाटा काय? टाटा खा पाव का? टाटा. तिची आता आंघोळ बिंघोळ झालेली आहे मस्त पैकी. त्याच्यामुळे ते आता तिला नाश्ता करायचा तिला. तर खा तू शेव खायचा. हा इकडं बघा आता आमची दीदी करत आहे मॅगी. काय करते का तू? दीदी बनवते मॅगी. दीदीला मॅगी आवडते त्यामुळे दीदी मॅगी खाते. आपल्याला काय आहे नाश्त्याला? आपल्याला लाया नसताना बनवायला. लाह्या हे सगळे लाह्या आहेत ना. भिजावले थोडे पाण्यात. म्हणजे पोह्यावाने बनवतो त्याला. पोह्यावानी पाण्यात भिजावले. मग बनव लवकर. याप्रमाणे आता बॉक्स बनवून घेतले पूर्ण गोधडीला. आणि गोधडी दिसायला पण एकदम मस्त दिसायला लागली. पाहू शकता मस्त अशी फिनिशिंग आली या गोधडीला आता. ही खालची बाजू आहे. खालच्या बाजूला पण गोधडी अशी पुढं वळलेली नाही. एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. मागच्या बाजूला मागची बाजू आहे.
मागच्या बाजूला एक गोधडी पुढं वळालेली आहे, एकदम मस्त अशी फिनिशिंग या गोधडीला आलेली आहे. तर आमचा आता नाश्ता पण बघा आता रेडी झालेली आहे. पाहुणे मस्त असं पोह्यावानी हे लाह्याचा नाश्ता बनवलेला आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा वगैरे सगळं टाकलेलं आहे. मस्त नाश्ता बनवला आहे. हे पिट्टू काय करते तू? हा? काय करते पिट्टू? तर आता नाश्ता झाला की मग परत अजून एक मला गोधडी बनवायची आहे. नंतर लाह्याचा नाश्ता मस्त एकदम पोह्यावानीच बनतो. तर आम्ही असं बनवत असतो कधी कधी. तर आता ही गोधडी झाली की मला काय कुठली गोधडी अजून एक दुसरी सिंगल गोधडी आहे ती शिवायची आपल्याला. एक गोधडीचं काम मला अजून करायचं आहे आता. तर आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर त्या गोधडीचं काम मी आता चालू करणार आहे. तर ही एका कस्टमरची गोधडी आहे. ही आता बनवणार आहे मी. त्याच्यामध्ये बघा अशा साड्या आहेत. 9 साड्या आहेत. तर याचा आपल्याला कवर लावायचा आहे. अशी गाठ बांधून दिलेली आहे आणि याच्यामध्ये जे का साडीची आपल्याला बॉर्डर लावायची आहे. तर या 9 साड्यांची आता ही गोधडी मी बनवणार आहे. तर यांना काही लेस बीस असतील तर आता फाडून देतो पटापट. लेस फॉल बिल असले काढून टाकायचे. 9 साड्यांचीच गोधडी आहे, जास्त काही जाड नाही आहे. तर या गोधडी पण आता आपलं काम संध्याकाळपर्यंत या गोधडीचं काम होऊन जाईल. याप्रमाणे आता फॉल वगैरे फाडून घेतो. तर पाहू शकता याप्रमाणे आता ह्या सगळे फॉल वगैरे काढून घेतले. लेस फॉल वगैरे सगळे काढून घेतले. आता हे जे साड्या आहेत साड्यांच्या आता धडपे बनवतो पटपट. तर मग आता किती वाजलेले? जवळजवळ आता 12 वाजलेले. तर 4 वाजेपर्यंत आपली ही गोधडी आता रेडी झाली पाहिजे. तर खुशीची सायकल आम्ही रिपेअरिंगला दिलेली आहे. तर ती सर्व्हिसिंगला दिलेली सायकल तिला आता घेऊन यायचं आहे. तर सायकलीचं दुकान इथं आसपास कुठं नाही आहे, जवळजवळ 4-5 किलोमीटर लांब आहे. तर आता जाताना आम्ही गाडीवर जाणार आहे आणि यायच्या टायमाला तिला खुशीला चालवत आणावं लागणार आहे सायकलला. तर आणि आल्यानंतर मग ह्या गोधडीचं काम मी पूर्ण करणार आहे. तर चला आता मग जाऊयात आपण, है ना खुशी? चल जायचं, चालवत आणायची सायकल तुला. चला इथे टेबल बघा आता फक्त इथं वाट गाडीवर पत्ता लवकर जाऊन सायकल घेऊन येणार आहे. तर सायकल घेतली आता खुशीची. तर खुशी बघू शकता खुशीला आता हे सायकल चालवत आणावं लागणार लोणीकंदपर्यंत 4 किलोमीटर. दमली का? चल चल पुढं चल, मी आलोच. तिला बरोबर जमती सायकल चालवायला. आडव्या वाटत ना मग घेतली दीदीने सायकल. दीदीला पण येते सायकल. जाऊ दे खाली सगळं. जाऊ दे हां सगळं जाऊ दे. आले आता जवळच आहे. आले आता थोडं जवळ आहे ना. तर मग सायकल आलो घेऊन. आता सायकल घेऊन आल्यानंतर आता आपल्याला या गोधडीचं काम चालू करायचं आहे. खूप ऊन आहे, पाहू शकता. खुशीने चालवत आणली, दीदीने पण चालवत आणली. हां खुशीला चांगली जमती सायकल आहे ना, दीदीला पण जमती सायकल. तर याचे धडपे बनवत होता या गोधडीचे पटपट. हा किती टोटल 9 साड्या आहेत. तर गोधडीला एक साईडला आता मी पूर्णपणे टीप मारून घेतली गोधडी भरून. याप्रमाणे आता ही एक साईडला अशी टीप मारून घेतलेली आहे. आता या गोधडीचा मला जास्तीचा भाग कट करायचा आहे. आणि एक साईडला बघा आमच्या पाऊस चाललं इथं बॉर्डर. काय करते? फॉल लावायचं. फॉलला हात शिलाई करते ती. चल मला ती गोधडी कट करून दे. हां मग याला आता मला जास्तीचा भाग कट करून झाल्यानंतर मग 2-2.5 इंचाचे बॉक्स बनवणार आहे मी या गोधडीला. मध्ये सायकल आणायला जायचं होतं मला. ती सायकल आणायला गेलो त्याच्यामुळे थोडं लेट झालं. नाही तर ही गोधडी माझी आतापर्यंत कवर पूर्णपणे झाली असते. गोधडीला फोल्ड केलं असं आणि आता जास्त भाग मी असा कट करणार आहे. तर एकदम जुन्या आणि पातळ साड्या आहेत ह्या. 9 साड्या आहेत पण एकदम पातळ अशा साड्या आहेत ह्या. तर याचा जास्तीचा भाग मी आता कट करतो.
आता या गोदरीला मी बॉक्स बनवणार आहे. जास्तीचा भाग आता पूर्णपणे कापून घेतला. पातळ अशी गोदरी झालेली आहे 9 साड्यांची फक्त. या गोदरीला आता याप्रमाणे असं बॉक्स बनवून घेतलेले आहेत 2 ते 2.5 इंचाचे. तर एकदम पातळ अशी गोदडी आहे ही. याप्रमाणे असं आता बॉक्स पण बनवून घेतलेला आहे याला. आणि आता आपल्या याला या गोदरीचं काम झालेलं आहे. फक्त बॉर्डर लावायचंच काम आता माझं बाकी आहे या गोदरीला. तर खूप जुन्या साड्या होत्या या. खालीवर कवर म्हणून लावलेल्या आहेत त्या पण साड्या अशा जुन्याच आहेत. त्याच्यामुळे त्याला काही जास्त अशी फिनिशिंग आलेली नाही. पण घड्याळ वगैरे कुठं काही पडलेल्या नाहीत. ही मागची बाजू आहे. मागच्या बाजूला पण पापड अशी वळलेली आहे गोदडी. त्याच्याप्रमाणे असं आहे. ही गोदडीचं काम माझं आता पूर्ण झालेलं आहे. फक्त बॉर्डर लावायचं काम आता बाकी आहे. तर अशा पद्धतीने आज 2 गोदड्यांचं काम झालं माझं. आणि आता अजून एक गोदडी मी आता भरून ठेवणार आहे संध्याकाळी. तर ह्या एका गोदडीचं काम झालेलं आहे आणि ह्या एका गोदडीच्या अशा 2 गोदड्यांचं काम माझं आज रेडी झालेलं आहे. आणि ही बघा आज आमची पिट्टू. पिट्टू टाटा कर. कार्टून बघते पिट्टू. काय करते पागो? काय नाही, फ्रॉक बनवली एक. पागोने ड्रेस बनवला होता एक आहे ना, साडीचा आहे का? साडीचं कस्टमरने म्हणली लग्नात घालायची पोरीला असं बनवली. साडीचा तू ड्रेस बनवला ना डायरेक्ट? घागरी फ्रॉक बनवला. फ्रॉक पागोने असे नॉट वगैरे लावली, फुगाबाई लावून छान शिवली. ठीक आहे. मला कुठली गोदडी शिवायची ती काढून दे. दुसरी अजून एक नुसतं भरून ठेवतो. हा. तर आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. जर आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हा सबस्क्राईब करा.